नमस्कार. रोशनीज रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण पडवळाची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी पडवळ घेतले अर्धा किलो. लांबलचक असतं म्हणून तुकडे करून घेतलेत. आता ते थोडंसं साल काढून बारीक कापून घेणार आहे मी. बघू शकता अशा पद्धतीने पिलरच्या मदतीने अगदी थोडी थोडी सालं काढून घेते मी. सालं काढून झाली आहे. आता मी याला मधून कापून घेते. बघू शकता अगदी कोवळं पडवळ आहे. जर जाड पडवळ असेल तर आतल्या ह्या अशा बिया असतात त्या काढून घ्यायच्या, त्या आपल्याला नाही वापरायच्या भाजीत. आणि अशा पद्धतीने मी काप करून घेते पडवळाचे. बघू शकता अशा पद्धतीने मी सगळं पडवळ कट करून घेते. बघू शकता पडवळाचा जो हा मधला भाग आहे यात अशा पद्धतीने गर असतो, तो असा चमच्याने मी काढून घेते. साईडचं जे कोपऱ्याचं होतं ते अगदी कोवळं होतं, त्यात बिया वगैरे नव्हत्या. मधल्या भागात अशा पद्धतीने बिया आहेत, त्या अशा काढून घ्यायचे आणि मग पडवळ कापायचे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची, पडवळ नेहमी टेस्ट करून घ्यायचं जसं आपण दुधी भोपळा टेस्ट करतो जेव्हा आपण कापतो. जर तो कडू असेल तर आपण यूज नाही करत, तशा पद्धतीनेच पडवळाचंही असतं. बऱ्याच ठिकाणी पडवळ खात नाही, पण खरं तर पडवळ हा अतिशय बहुगुणी असतो. पडवळची भाजी आरोग्यदायी असते. फक्त पडवळची भाजी करताना पडवळ कोवळा घ्यायचा आहे. पडवळची भाजी कापून घेतली आहे मी. हा पाव किलोच्या थोडा वर होता पडवळ, अखंड एक घेतला होता मी. आता एका भांड्यात कापून घेतलेला पडवळ टाकते मी. आणि आपण याला मीठ लावून ठेवणार आहोत 10 ते 15 मिनिटं. मीठ लावल्यामुळे पडवळाला पाणी सुटेल. एक चमचाभर मीठ घालते मी, छोटा चमचा घेतलाय, आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि झाकण लावून 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं हे. आता भाजीसाठी मी मोहरी, जिरं, लाल तिखट घेतलं आहे चमचाभर, हळद घेतली आहे, आणि अगदी मुठभर दाण्याचं कूट करून घेतलं आहे. 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, कढीपत्ता, एक हिरवी मिरची जाडसर कापून घेतली आहे, एक कांदा घेतला, एक टोमॅटो घेतला आणि थोडी कोथिंबीर घेतली. सगळ्यात आधी मी छोट्या चॉपरमध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घालते आणि हे आपण चॉप करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे लसूण. काढून घेते मी आता लसूण. आता त्याच लसणाच्या चॉपरमध्ये एक कांदा कट करून बारीक कापून घ्यायचा आहे. बारीक कांदा झालाय, काढून घेते. त्याच भांड्यात मी टोमॅटोही बारीक कापून घेते. फटाफट इन्स्टंट होतं. बघू शकता टोमॅटोही बारीक झालाय, काढून घेते. 10 मिनिटं झालेत. आता बघूया आपण. बघू शकता पडवळाला पाणी सुटले. आता हे पाणी आपण काढून घ्यायचंय. कढई ठेवली आहे, तेल घालते त्यात.
1.5 चमचे तेल तापलंय, त्यात मोहरी घालते, जिरे घालते, कढीपत्ता घालते आणि बारीक केलेला लसूण घालते, थोडंसं हिंग घालते, पडवळ हा अगदी लांबलचक सापासारखा असतो म्हणून इंग्लिशमध्ये स्नेक गार्ड म्हणतात. पण जर तुम्ही सर्च केलं, गूगल केलं तर याचे फायदे भरपूर आहेत आरोग्यासाठी. म्हणून न टाळता पडवळ खाल्लं पाहिजे. हिरवी मिरची घातली आहे मी एक, कांदा घालते, कांदा फ्राय करून घेऊ. टोमॅटो घालते आता. टोमॅटोमुळे भाजीला छान रंगही येतो आणि चवही लागते. टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही वगळू शकता, विदाउट टोमॅटो ही भाजी करू शकता. मीठ घालते थोडंसं, अगदी आपण पडवळालाही मीठ लावलं होतं त्यानुसार मीठ चवीनुसार घातले. लाल तिखट घालते, हळद घालते. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. किंवा मग फक्त हिरवी मिरचीचीच बनवायची असेल तेही करू शकता. आता मी पडवळ जे पाणी काढून घेतले होते ते घालते. बघू शकता अजूनही पडवळाला पाणी सुटतंय. हे सगळं मी पिळून घेते. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते. पडवळात ऑलरेडी भरपूर पाणी असतं म्हणून आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही आहे भाजी शिजण्यासाठी. गॅस कमी करून झाकण ठेवायचं आपल्याला आणि छान वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटं झाले, उघडून बघते मी.
आता ह्यात मी दाण्याचा कूट घालते. कुटाऐवजी तुम्ही छानपैकी ओलं खोबरं खोवूनही घालू शकता, त्यानेही अतिशय छान चव येते भाजीला. जे तुम्हाला आवडत असेल तसं ट्राय करू शकता, कधी कूट कधी ओलं खोबरं. पुन्हा झाकण ठेवते मी आणि भाजी छान शिजू देते. पुन्हा 5 मिनिटं झाले. पुन्हा आपण भाजी उघडून चेक करून घ्यायचे. बघू शकता भाजी शिजत आली आहे. आपण चेक करून बघूया. बघू शकता अगदी आरामात भाजी कट होते, म्हणजे छान शिजली आहे भाजी. कोथिंबीर टाकते आणि छानपैकी मिक्स करून गरमागरम सर्व करते. सर्व करून घेतली आहे गरमागरम पडवळाची भाजी. रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.